पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। परमोन्नतमय प्रार्थना अखिलेश अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्दित विनंदित पीतांबरधारी श्री त्या भस्मधारी देवाधिदेव महादेव जो भक्ताचा भक्तवत्सल असणारा देव, भक्तावरती अगाध कृपा करणारा असणारा आणि भक्ताला सर्वात लवकर प्रसन्न होणारा जो देव आहे, त्या भगवान श्री महादेवाची, त्या भगवान श्री शंकराची कथा श्रवण करण्याकरता तुम्ही आम्ही आज या ठिकाणी विराजमान झाले। कल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालावाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कुलभूषण श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या निर्णय, परमपूज्य परमादरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य परमादरणीय शांतीसागर श्री संभाजी बाबा श्री क्षेत्र संस्थान नारायणगड उत्तराधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 2 दिवस, आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण कथेमध्ये प्रवेश करतो। या कथेकरता ज्यांच्या गायनाने तुम्ही मग्न होऊन जाताय, तो भगवान भोले बाबा तोही डोलत असेल त्या कैलासावरती असं सुंदर गायन सम्राट, संगीत अलंकार, संगीत विशारद श्री हरिभक्ती परायण गणेशजी महाराज जरांगी गुरुजी हे सुंदर गायनाने आपल्याला काय करतात, मंत्रमुग्ध करतात। महाराज टाळ्या वाजवण्याकरता काही खर्च नाही आपल्याला, त्याला काही टॅक्स लागला असताना तर लोकांना टाळत नसते वाजवल्या, झोपले ते कथा चालू व्हायच्या आधी झोपा लागा लागल्या म्हणजे गुरुजी सुंदर गायन करतात आणि त्या गायनामध्ये तुम्ही आम्ही डोलतोच। महाराज त्यांना साथ करण्याकरता संगीत विशारद, संगीत अलंकार, श्री हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार राहुलजी महाराज ढेंगी गुरुजी ही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना खूप खूप धन्यवाद। तसेच परमपूज्य परमादरणीय आमचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती परायण कीर्तनकार, सर्व गुण संपन्न असणारे गान कोकिळा नारायणगडाचं वैभव श्री हरिभक्ती परायण आमचे प्रतीक नाना, तेही आपल्या कथेकरता उपस्थित आहेत। महाराज एवढे दिग्गज सर्व गायक वादक एवढे मोठमोठे या लहानशा लेकराच्या कथेला असणाऱ्या ज्यांनी आम्हाला सुरुवात करायला लावली ते नाना आमच्या कथेला बसलेत।